नॉनव्हेजचा बेत आखताय? मग आजच बनवूया अस्सल गावरान पद्धतीचं मसालेदार कलेजी फ्राय. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे कलेजी फ्राय. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं मी पाव किलो कलेजी घेतलेली आहे. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. मी इथं हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, चटणी घेतलेली आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि आपला गरम मसाला घेतलेला आहे. हे बघा, गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. हवं तसं तेल टाकून घ्या. त्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकूया. कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. मस्त रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि टेस्टला पण एकदम छानच लागते. थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे. यामध्येच मी अद्रक लसूण आणि खोबरं घातलेली पेस्ट टाकत आहे. याला पण थोडंसं परतून घेऊया. म्हणजे कसं ग्रेव्ही टेक्स्चर पण याला थोडंसं येईल. आपला अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट पण छान अशी लाल झालेली आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेऊया. याला परतून घेऊया 2 मिनिटं. गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा, सगळे जिन्नस आपले करपणार नाही. हे बघा, टोमॅटो पण छान असं मऊ झालेला आहे. तर आता एक एक करून आपण सगळे मसाले ऍड करूया. सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. बघा, हे सगळं एकत्र झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण हे कलेजी टाकून घेऊ. याला 2-3 मिनिट आपण यामध्ये परतून घेऊया तेलामध्ये. हे बघा, आपण 5 मिनिटं ह्याला परतलेला आहे. तेलामध्ये त्याला परतून घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया, म्हणजे कलेजी एकदम छान अशी शिजेल. जास्त टाकायचं नाहीये, थोडंसं टाकून याला मिक्स करून घेऊया. पाणी टाकलेलं आहे, तर आपण यामध्ये 5 मिनिटं आपण झाकण लावून ठेवूया, म्हणजे ते पाणी पण आटेल आणि आपली कलेजी पण एकदम छान शिजेल. हे बघा, आपले 5-10 मिनिटं झालेले आहेत. वाव, मस्त तर्रीदार आपला कलेजी फ्राय तयार झालेला आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.